ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही बघताय महाराष्ट्र देशा आणि यानंतर एक वेगळी बातमी। प्रत्येक जण दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करतोय, पण कोल्हापुरात स्मशानात काम करणाऱ्यांसोबत एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली। कशी बघूया। जिथं फक्त चिता जळतात, जिथं फक्त आसवांचा पूर असतो, जिथं फक्त हुंदके असतात, आज तिथे आशेचे दिवे लागले। कोल्हापुरातल्या स्मशानभूमीतल्या 5 कर्मचाऱ्यांना कोल्हापूरकरांनी ओवाळलं। तो मृतदेह जळपर्यंत ही लोक पाऊस असो रात्र असो यामध्ये तोपर्यंत तो मृतदेह पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत ही त्याची राखण करत असतात। रात्रभर ह्यांना सण वार असं कोणत्याच प्रकारे कुटुंबियासमवेत जे आम्ही भोगतो ते भोगता येत नाही। त्यामुळे मी ह्या जमिनीचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं माझ्या ह्या बंधुत्वांच्या सोबत आजची दिवाळी साजरी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य बघितलं ना त्यामध्ये मी माझ्या आजच्या या जीवनातली मोठी दिवाळी साजरी केली असं मला वाटतं। एरवी चितेच्या धगीत होरपळणाऱ्यांना अचानक मायेची ऊब मिळाल्यानं स्मशानातले कर्मचारीही गहिवरून गेले। नेहमी तर चिता जळते परंतु आज या स्मशानामध्ये दीपोत्सव झाला, दिवाळीचा आनंद साजरा झाला काही वाटत। रोजची मडी देला कोण रडे असा आमचा रोजचा कार्यक्रम आहे। त्यात कोणता सण आहे हे आम्हाला सुद्धा व्यवस्थित आता सांगता येत नाही। म्हणजे दसरा असू दे, दिवाळी असू दे किंवा कोणताही, त्या वेळेला फक्त आम्हाला एकच माहिती असतं की आम्ही प्रेत घालवलोय आणि ती आमची ड्युटी आहे। आज खरोखरच दिवाळी आहे असं वाटतं, कारण हा अनुभवच नव्हता आम्हाला। ही दिवाळी प्रत्येकामध्ये अशात संवेदना निर्माण करणारी ठरो हीच प्रार्थना। रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।